चला तर मित्रमंडळी, दुप्पट फुलणारे साबुदाणा पापड आज आपण बनवणार आहोत. कसे बनवायचे आहे रेसिपी पूर्ण बघा. त्याआधी तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनल मध्ये. सर्वात आधी मी इथे रात्रभर फुलत घातलेला साबुदाणा, माप बघितलं तर अर्धा किलो साबुदाणा आहे. हा पूर्ण रात्रभर भिजत घालायचा आहे. पाणी थोडं कमीच टाकायचं आहे, म्हणजे असा पूर्ण मोकळा मोकळा असा साबुदाणा आपला रेडी होते. तर बघा किती छान असा फुललेला आहे. मी कुकरमध्ये याला फुलायला घातला, जेणेकरून बंद झाकणामुळे हा छान असा फुलतो. तर चला आता इथे याला लागणारे 7 ते 8 मी आलू घेतलेले आहे. छोटी साईज आहे म्हणून मी थोडे जास्तच घेतले. तुम्ही मोठी साईज असेल तर थोडी कमी घेऊ शकता, अथवा तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता आवडीनुसार. आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत. सर्व आलूची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत. आलू पापडामध्ये खूप जास्त छान लागतो. तर सर्व आलूचे साल काढून झाले. आता यामध्ये पाणी टाकून घेऊया, जेणेकरून जे व्हाईट टार्च आहे थोडा निघून जाईल. तर 5 मिनिटाला असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर असं आपल्याला मोठं ग्रेटर घ्यायचं आहे. तर बघा इथे मी चाळणी घेतलेली आहे. थोडा मोठा साईजच आहे आणि मोठी साईजच मी सजेस्ट करते, कारण छोटी साईज जर असली याची तर पापडामध्ये याचा चव लागत नाही. तर अशी मोठीच घ्या. बघा यानं ग्रेट केल्यावर बघा किती छान असा मोठे मोठे स्लाइड पडतात. तर तुम्ही सुद्धा हेच घ्या. सर्व आपल्याला करून घ्यायचे आहे. आता साबुदाणा आपल्याला अर्धा अर्धा काढायचा आहे. तर अर्धा आपण काय करणार आहे हे तुम्हाला समोर माहितीच पडेल. तर याआधी इथे एक टोपलीभर मी काढून ठेवला. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे. मोठंच भांडं घ्यायचं आपल्याला. छोट्या भांड्यामध्ये आपले पापड बनत नाही किंवा हे मिश्रण तयार होत नाही. यामध्ये आपण 1.5 गडवा पाणी टाकलेलं आहे. ग्लासाने मापलं तर 3 ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे. नंतर पाणी टाकल्यानंतर यामध्ये एक मोठा चम्मच तेल टाकायचं. सोबतच इथे 3 ते 4 चम्मच जिरे टाकायचे आहे. जिऱ्यामध्ये पापडाला खूप जास्त अशी चव येते. सोबतच इथे 2 ते 3 चम्मच लाल मिर्च कुटून टाकलेली आहे. यामध्ये मिर्च टाकल्याने थोडं तिखट आणि छान लागतं. आता मीठ टाकून घेऊया. असा शिजून घ्यायचा आहे. यामध्ये पाण्याची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. पाणी जवळपास यामध्ये लागणारच आहे. तर पहिले इथे मी छान साबुदाणा आणि आलू याला छान शिजू दिल्यानंतर उरलेला साबुदाणा मिक्सरमध्ये ग्राइंड केला. थोडं पाणी टाकून यामध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची. एकदम फाईन पेस्ट करायची. नंतर यामध्येच हा पेस्ट हे टाकून द्यायची आहे. आपल्याला हे पापड करताना सोबतच दुसऱ्यांची गरज पडते. तर मी इथे माझ्या सासूबाईंना घेतलेला आहे मदतीसाठी. तर इथे बघा छान असं मिक्स झालंय. आता यामध्ये चव थोडी मिठाची कमी वाटत आहे, म्हणून इथे मी आणखी 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. याला कंटिन्यू फिरवतच राहावं लागतं, कारण हे तळ्याला लागतं. तर यामध्ये पाणी जर कमी वाटलं तर पाणी सुद्धा टाका. तुमच्या क्वांटिटीवर आहे अवलंबून की कमी जास्त होऊ शकतं. आता छान याला जवळपास 15 ते 20 मिनिटे मी याला छान शिजून घेतले आहे कमी आचेवर. तर बघा आपलं मिश्रण बिलकुल रेडी आहे. आता पॉलिथिनला तेल लावायचं.